तर नमस्कार मैत्रिणींनो, आज आम्ही सगळ्या फॅमिलीसोबत फिरायला चाललेलो आहोत. तर मी सगळ्यांना सांगत होते की आज आपण मस्त बापूजींच्या आश्रमात जाऊया आणि तिथं मस्त एन्जॉय करूया. तर हे माझे भाऊ आहे, हे माझा भावाचा मुलगा, ही माझी भाऊजाई म्हणताय तुम्हाला सगळ्यांना हाय. तर आम्ही आता आमच्या 4 व्हीलर गाडीमध्ये निघालेलो आहोत. तर तुम्ही म्हणू शकता की 4 व्हीलर कशी म्हणून. तर ही आमची 4 व्हीलरच आहे, कारण की फोर व्हीलरमध्ये फक्त 5 सीट बसतात आणि आमच्या गाडीमध्ये ड्रायव्हर धरून आम्ही सगळे कोचून 10 जण होतो. तर आहे ना, आमची ही 4 व्हीलरपेक्षाही आमची मोठी गाडी आहे. आणि हे बघा आमच्या छत्रपती संभाजीनगरचं किती मस्त वातावरण आहे. आणि रस्त्याने रोडवर खूप छान अशी फुलं वगैरे ची झाडं लावलेली आहे बघा. आणि खूप छान वाटतो असा वातावरण. आणि थंडीचे दिवस म्हटल्यावरती तर उन्हामध्येच राहा वाटतं. आणि हा दिल्लीचा दरवाजा आहे, आपण दिल्लीला जाऊ शकत नाही म्हणून आपण इथूनच दिल्ली दरवाजा बघून घ्यायचा. तर असे प्रकारची भरपूर इथं संभाजीनगरला दरवाजे आहे. हा एक दरवाजा आहे, याला कोणतं म्हणतात माहीत नाही माझं त्याचं नाव मला, पण खूप सुंदर आहे. आणि हे कलेक्टर ऑफिस म्हणून हा कलेक्टरचा बंगला आहे. इथं खूप छान बघण्यासारखं आहे. माझा म्हणजे व्हिडिओमध्ये इतकं म्हणजे ते शूट झालं नाही, बाहेरचं पण खूप सुंदर आहे इथलचा हा नजारा. तर आम्ही आता शेवटी आलेलो आहोत आश्रमामध्ये. हे खूप सुंदर आश्रम आहे बापूजींचं आणि खूप छान मध्ये नजारा आहे. इथं झुडं खूप लावलेले आहे, सगळे आयुर्वेदिक झाडं आहे इथं. आणि इथं आयुर्वेदिक सगळे शॅम्पू वगैरे धूप वगैरे सगळं खूप छान असं भेटतं. आयुर्वेदिक दूध भेटतं, तूप वगैरे सगळं आयुर्वेदिक इथं भेटत असतं बघा. गिरगाई इथं त्यांनी पाळून ठेवलेले आहे. आणि बघू शकता इथं इतके झाडं लावलेले आहे की खूपच. इथं खूप मोठे बघा वडाचे झाडं आहे. आता आम्ही इकडे चाललेलो आहो. हे छोटंसं बापूजींचं मंदिर आहे, तिथं त्यांची प्रतिमा ठेवलेली आहे. आणि इथं लोक मस्त ध्यान वगैरे करतात. मी त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि त्यांच्यावरती पण इथं मोठं वडाचं झाड होतं. आणि इथं ह्या सगळ्या गायी होत्या ना, त्या गायीसाठी ते चारा लावलेला आहे बघा. आणि त्याच्या पाठीमागं तुम्हाला दिसत असेल सगळे नारळाचे झाडं आहे, नारळाचे, आंब्याचे सगळे खूप छान झाडं आहे बघा इथं. आणि हे गायींसाठी चारा आहे बघा. आणि हे मोसंबीचं झाड आहे, त्यांना खूप छान अशा मोसंबी लागलेल्या आहे, आंब्याचे आणि याचे. आणि हा हरिओम भवन आहे. आणि या भवनामध्ये अनुष्ठानचा कार्यक्रम होणार आहे सोमवारपासून. तर ज्यांना भाग घ्यायचा असेल ते इथे येऊन भाग घेऊ शकता. आणि माझा व्हिडिओ इथंच संपवते.